नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आणि माझ्या यूट्यूबच्या कुटुंबाला नवीन इंग्रजी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मनातील सगळ्या चांगल्या इच्छा देऊ तुमच्या पुऱ्या. चला आजच्या व्हिडिओकडे वळूयात. बाजारात मटार भरपूर आले होते, त्यामुळे ढाबा स्टाईल मटार परोठा घरच्या घरी कसा बनवायचा ते बघूयात. हा मटार परोठा बनवताना हा टंब फुगला की तव्याला चिटकला, खुसखुशीत झाला की याच्या दोन्ही परता भाजत असतानाच वेगळ्या वेगळ्या झाल्या की चिटकून बसल्या. असं काय गव्हाच्या पिठात मिक्स केलं होतं आणि सारण कसं बनवलं होतं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे आपण अंदाजे 4 माणसाला पुरतील एवढा मटार परोठा किंवा मटार परोठ्याचं सारण बघूयात. 6 बटाटे साल काढून घेतले आणि कुकरला पाणी न घालता याला वाफवून घेतलं. मटारमध्येही पाणी घातलं नाही, असंच मटार कुकरला ठेवलं आणि वाफवून घेतलं आणि स्मॅशरच्या साहाय्याने याला बारीक करून घेतलं. जर मटार छान वाफलं गेलं नसेल तर तुम्ही याला मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता. पल्सवरती फिरवायचं आणि मटार छान बारीक करून घ्यायचं. मटार आणि बटाटा बारीक झालाय. कढईमध्ये नेहमीप्रमाणे तेल घालूयात, अख्खं जिरं घालूयात. जिरं छान तेलामध्ये फुललं की यामध्ये आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण करून घेतलं होतं. हे चवीनुसार घालूया. इथे मी साधारण 2.5 चमचे वाटण घातले, कारण मला मटार परोठा थोडासा तिखट किंवा खमंग असा आवडतो. त्यामुळे मिरचीचं किंवा आलं, लसूण आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. हे तेलामध्ये मिरची छान परतल्यानंतर आणि हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण बारीक करून घेतलेला बटाटा आणि मटार घालूयात. यालाही छान मिक्स करून घेऊयात. मिक्स करताना गॅस बारीक करून घेऊयात. हे छान मिक्स झालं की यामध्ये भाजून घेतलेलं जिऱ्याचं पावडर अर्धा चमचा घालूयात. अर्धा चमचा मिऱ्याची पावडर घालूयात. चवीनुसार चाट मसाला घालूयात. मीठ घालूयात. इथे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवले, कारण चाट मसाल्यामध्येही मीठ असतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं आणि चाट मसाल्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि या सारणाला परत एकदा एकसारखं करून घेऊयात आणि लो टू मिडियम गॅस करत करत हे सारण आपण छान परतून घेऊयात, जोपर्यंत यातमधलं मॉइश्चर निघून जात नाही, त्याचबरोबर याचा खमंग सुवास सुटत नाही, तोपर्यंत हे सारण आपण परतून घेऊया. हे सारण झाले की नाही हे ओळखायचं कसं, तर ते एका जागेवर गोळा व्हायला लागतं. कढईला हलकंसं खाली लागायला लागतं आणि या सारणामध्ये चमचा उभा केला की तो अगदी हात लावूपर्यंत खाली पडत नाही किंवा काढून घेऊपर्यंत हा पडत नाही. यावेळेला असं आपण समजायचं की सारण आपलं परफेक्ट झालंय. कढई खाली काढून घ्यायची, सारणाला थंड करून घ्यायचं. या पद्धतीने जर आपण सारण बनवून घेतलं तर तुमचा परोठा नक्की छान होणार. सारण थंड होते तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ काढून घेतले एका स्टीलच्या टोपल्यामध्ये आणि त्यामध्ये 2 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातले. इथे आपण कुठेही अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ असं घेतलं नाही किंवा मैद्याचा वापर केला नाही. इथे आपण गव्हाच्या पिठामध्ये हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलं 2 चमचे आणि ही कणिक छान मळून घेतली. कणिक छान मळल्यानंतर याला तेलाचा हात लावला आणि एक 5 ते 10 मिनिट कणिक छान मुरवायला ठेवली. कणिक छान मुरली आहे. सारणही थंड झाले. तुम्ही बघताय आपण सारणाला हाताने दाबलं तर ते हाताला थोडंही चिटकलं नाही, म्हणजे सारण परफेक्ट परतलं गेले आपलं आणि छान एकजीवही झाले. सारण थंड झाले. कणकेचा छोटासा गोळा घेऊयात. आता तुम्हाला परोठा किती मोठा करायचा आहे किंवा किती लहान करायचा आहे यावरती तुम्ही कणकेचा गोळा घेऊ शकता. कणकेचा गोळा घेतल्यानंतर याला आपण वाटीचा आकार देऊयात आणि मधल्या बाजूने थोडासा हा गोळा जाडसर ठेवूयात आणि कडा याच्या पातळ करून घेऊयात आणि कणकेच्या गोळ्यापेक्षा दुप्पट सारण आपण इथे घेऊयात आणि हाताने गोल करून हे सारण या कणकेच्या गोळ्यामध्ये भरून घेऊयात. इथे आपण तेलामध्ये हे सारण छान परतलं होतं, त्यामुळे अगदी थोडंही हाताला न लागता हे सारण कणकेमध्ये छान भरलं जातं. त्याचबरोबर कवरमध्ये आपण 2 चमचे डाळीचं पीठ घातलं होतं, त्यामुळे परोठा किंवा त्याचं वरचं कवरही फुटत नाही. आतमधलं सारण अगदी आतमध्ये म्हणजे मधपासून ते शेवटच्या टोकापर्यंत एकसारखं पसरलं जातं आणि परोठा भाजताना तव्यालाही चिटकत नाही. परोठा टंब फुगतो, त्याचबरोबर तो खूप चविष्टही लागतो. हाताने
हे सारण भरल्यानंतर थोडंसं प्रेस करून घेऊयात आणि हलका हाताने लोटाळणं फिरवून घेऊयात। मीडियम साईजमध्ये इथे आपण परोठा तयार करून घेतला आहे। जास्ती जाडही नाही आणि जास्ती पातळही नाही, या पद्धतीने परोठा तयार करून घेतला आहे। तुम्ही बघताय अगदी मटारचे दाणे थोडेसे मोठे मोठे राहिले तरीही ते कव्हरच्या आतमध्ये छान बसले गेलेत। थोडाही परोठा लाटताना फाटला नाही। परोठा छान आपण मीडियम साईजमध्ये तयार करून घेतला। खूप जास्ती पातळ किंवा खूप जास्ती जाड असा ठेवला नाही। इथे आपलं सारण एकसारखं छान परोठ्यामध्ये पसरलं गेले। तव्यावरती परोठा टाकूयात आणि छान खमंग खरपूस दोन्ही बाजूनी तुपावरती भाजून घेऊयात। वरचा परोठा पचला जातोय तोपर्यंत आपण दुसरा परोठा लाटून घेऊयात। इथे आपण व्हिडिओमध्ये बघितलं, सुरुवातीचा परोठा जरी आपण तव्यावरती टाकलेला असला तरी तिथे कुठेही तूप सोडलं नाही। परोठा टाकण्याच्या आधी परोठा सुरुवातीला टाकून घेतला, जशी आपण नेहमीची पोळी भाजतो त्याच पद्धतीने एका बाजूने छान होऊ दिला, त्याला उलटण्याने उलथून घेतलं। तुपावरती दोन्ही बाजूने हा परोठा छान शेकून घेऊयात। इथे आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलेलं असल्यामुळे परोठ्याचा रंगही थोडासा बदलला जातो आणि चवीलाही छान लागतो। त्याचबरोबर आतमध्ये भरलेलं सारण थोडंही बाहेर येत नाही, परोठा फुटत नाही। परोठा टंबत फुगला जातोच, तव्यालाही चिटकत नाही, त्याचबरोबर तो खमंगही लागतो। आणि परोठा भाजल्यानंतर तव्यावरतीच खालची परत आणि वरची परत वेगवेगळी जर आपण उलटण्याच्या सहाय्याने किंवा हातानेही करायची म्हटलं तरी ती अलगद होते। अगदी मधलं सारण मधपासून ते शेवटच्या टोकापर्यंत परती वेगळ्या वेगळ्या केल्यानंतर हे एकसारखं पसरलेलं दिसतं। याचं कारण म्हणजे गव्हाच्या कणकेमध्ये आपण 2 चमचे हरभऱ्याची डाळीचं पीठ घातलं होतं, त्याचबरोबर हे सारणही तेलावरती छान परतून घेतलं होतं। कणिक छान मुरली होती, सारण आणि कणकेचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं होतं, त्यामुळे इथे आपले परोठेही मस्त झाले। अगदी घरच्या घरीच ढाबा स्टाईल जर तुम्हाला परोठ्याची चव घ्यायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आवडली की नाही हे कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, मटार परोठा तुम्हाला कशासोबत खायला आवडतो हेही कळवायला विसरू नका। चला परत भेटूयात या वर्षात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह।